नमस्कार. आज खूप दिवसाने तुमच्याबरोबर बोलण्याचा योग आलेला आहे. कारण पण तसेच आहे, लोकसभा निवडणूक 2024. तर आज काही मुद्दे मी तुम्हाला तुमच्याशी डिस्कस करणार आहे. एक म्हणजे मतदानाचा टक्का कमी होण्याची कारणे. तर यामध्ये मला एक दोन कारणे निदर्शनास आली की ज्या दिवशी मतदान असते त्या दिवशी सुट्टी असते आणि ही सुट्टी मतदानाला न जाता कुठेतरी बाहेर फिरायला माणसं जातात. तर असे तुम्ही करू नका, मतदान करा. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्या इथे जे काही मतदान होत आहे ते वेगवेगळ्या तारखेला होत आहे प्रत्येक मतदारसंघात. तर काही जण पुणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी कामानिमित्त राहत असतील, पण समजा त्यांचे मतदान हे एका तारखेला आणि त्या भागातील मतदान म्हणजे जे तिथे काम करतायत त्या भागातील मतदान हे दुसऱ्या तारखेला, त्यामुळे त्यांना त्या दिवशी सुट्टी मिळत नाही मतदान करण्यासाठी. तर अशा वेळेला काय करायचे? एक उदाहरणाखातीर मी सांगतो की समजा सांगली जिल्ह्यातील मतदान हे 7 तारखेला आहे आणि सांगलीतील काही जण पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये कामानिमित्त आहे, पण पुण्यातील मतदान हे 13 तारखेला असल्यामुळे तिथे सुट्टी 13 तारखेला आहे. अशा परिस्थितीत त्यावेळेला त्या भागातील मतदारांनी करायचे काय? त्यांनी मतदान कसे करायचे? आणि यामुळे सुद्धा मतदानाचा टक्का कमी होऊ शकतो. तर माझी सरकारला म्हणा, इलेक्शन कमिशनला एक विनम्र विनंती आहे की याचा काहीतरी पर्यायी मार्ग शोधून काढा, जेणेकरून सर्वांना त्यांच्या हक्काचे मतदान करता येईल आणि सर्वजण मतदान ही करतील अशी मला आशा आहे, जर तुम्ही काहीतरी मार्ग यातून काढला तर. आणि माझी परत एकदा सर्व मतदारांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही मतदानाची सुट्टी ही एक हॉलिडे म्हणून एन्जॉय न करता योग्य उमेदवाराला तुम्ही मतदान करा. नमस्कार.